रामकृष्ण हरी जय जाऊ. मी प्रदीप सोळंके. मोहोळला रात्री व्याख्यानाच्या निमित्तानं आलो असता आज श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर आलो आणि या मंडळीच्या वतीनं आज इथं दर्शन घडलेलं आहे. जरांगे पाटलांनी उद्या 4 तारखेला 13 जिल्ह्याच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा सुद्धा आहे. सोलापूर किंवा सातारा, सांगली इकडे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांनी उद्याच्या बैठकीला 12 वाजता यावं. जरांगे पाटलाचं सुंदर नियोजन सुरू आहे. प्रत्येक गावात एक शिवसेवक मिळत आहेत. प्रत्येक तालुक्यात जिल्ह्याला या जबाबदाऱ्या वाटल्या जात आहेत. अशा प्रकारचं एक संघटन बांधणी या महाराष्ट्रभर करून पुढची आंदोलनाची दिशा काय राहील, आरक्षणाचा लढा पुढे कसं नेता येईल यासाठी जरांगे पाटील 24 तास प्रयत्नात आहेत. आणि ते काम त्याचं अजूनही सतत सुरू आहे. अजूनही ते स्वतःच्या कुटुंबाला वेळ देत नाहीत, पूर्ण वेळ समाजाला देतात. मग समाजाला माझं आव्हान आहे, या 13 जिल्ह्याच्या लोकांनी उद्या 4 वाजता, उद्या 12 वाजता 4 तारखेला आंतरवाली सराटी येथे यावं, अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं करतो. कोणत्या विषयासंदर्भात बैठक? मराठा आरक्षणाची पुढची भूमिका काय राहील, पुढचं आंदोलन कसं करायचं, त्यामध्ये कोणानी कसं जॉईन करून घ्यायचं, याचं सगळं साधक बाधक विशेषतः चर्चा होणार आहे. कार्यकर्त्याच्या काही सूचना असतील तर त्या जरांगे पाटील ऐकून त्याची नोंद घेणार आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.